राहणार लवळ तालुका माढा जिल्हा सोलापूर। मी संत कुरुमदास कारखान्याची तक्रारी अर्ज दिलेले आहेत, कमीत कमी 6 वेळा दिलेले आहे। तरी कुठल्याही अधिकाऱ्यांनी कसलीही कारवाई केली नाही। अधिकारी पूर्णपणे मॅनेज आहेत आणि कारखाना सुद्धा बेकायदेशीरच आहे। कारखान्याकडे कुठल्याही संपूर्ण परवानग्या नाही द्या, तरी पण अधिकारी तक्रार देऊन सुद्धा काय चिरीमारीसाठी ते त्यांची बाजू निपटून येत आहेत। तरी योग्य ते न्याय मागासाठी मी 6 वेळा अर्ज देऊन सुद्धा कुठल्याही प्रशासनाने दखल घेतली नाही। मी 23 अधिकाऱ्याशी पत्रव्यवहार करून सुद्धा अधिकारी ही गेंड्याच्या कातड्यावणी झालीत आणि सर्वसामान्य शेतकऱ्याचं ही तक्रारी न्याय निवाडा करण्यासाठी नाहीत, ही फक्त राजकीय पुढाऱ्यांसाठी व ठेकेदारांसाठी ही अधिकारी प्रशासन काम करत आहे। तरी मी जर ह्या 15-3 आठवड्यात नाही काम प्रशासनाने व्यवस्थित दखल घेतली तर मुंबई हायकोर्टात व हरित लावासाकडे मी दाखल करणार आहे अधिकाऱ्यांच्या विरोधात आणि कुरुमदास कारखान्याच्या विरोधात जनहित याचिका दाखल करणार आहे। तरी मला न्याय मिळावा ही विनंती। मी गणेश सुखदेव फरड, मुक्काम पोस्ट पडसाळी, तालुका माढा, जिल्हा सोलापूर। सध्या मी साधारणतः 2014 पासून प्रत्येक डिपार्टमेंटला तक्रारी दाखल केलेल्या आहेत, परंतु राजकीय दबावापोटी कारखाना चालू झाल्यापासून ते मळीचे दूषित पाणी, कारखान्याचे मळीचे दूषित पाणी पाझर तलावात सोडले जाते, सरकारी पाझर तलावात। त्याचं प्रदूषण माझ्या विहीर आणि बोरमध्ये होऊन माझ्या शेतीचं पूर्ण नुकसान झालेलं आहे, पूर्ण नुकसान झालेले आहेत। परंतु मी प्रत्येक ठिकाणी तक्रारी देऊन सुद्धा त्याची दखल कोणीही घेतली नाही। प्रदूषण विभाग येत आहे, कारवाई केली म्हणतोय, दंड मारला म्हणतोय आणि त्याचा उपयोग मला काहीच नाही, माझ्याकडे काहीच नाही बरं का। कृषी अधिकारी येत आहेत, उडवडी उत्तरे मिळतात, त्यांनी कारवाई करतात, अहवाल देत नाहीत, जाग्याला पाहणी करून जातात, फक्त पाहणी करून जातात, त्यानंतर कुठलंही पत्र येत नाही किंवा उत्तर देत नाहीत, फक्त उडवाउडीची उत्तरं देतात आणि ती बी त्यांच्या बाजूने देतात। सदर कारखान्यावर पाणी चेक करायला नेलं, कारखान्याला बोलवून त्याचे प्रतिनिधी बोलवून स्थानिक ठिकाणी पंचनामा केला प्रदूषण विभागाने आणि सगळ्यांच्या सह्या घेतल्या, त्याची प्रत मला दिली, परंतु पाणी चेक करायला नेलेली त्याची प्रत मला मिळालेली नाही। मी लोकायुक्ताकडे पाठवलं, लोकायुक्ताकडून मला त्यांची प्रत मिळाली, तर त्यात रिपोर्ट जो आहे तो पूर्ण करप्शन केलेला आहे। तर सदर कारखान्याची शेतकऱ्यांची दिशाभूल केली जाते आणि कारखान्या बाजूने सरळ रिपोर्ट दिला हातून उतूर। तर हे जर 15 दिवसाच्या आत नाही झालं, आम्हाला न्याय नाही मिळाला, तर आम्ही हरित लवादाकडे किंवा हायकोर्टाकडे जनहित याचिका दाखल करतोय। आणि प्रदूषण विभाग फक्त तारखा देत आहे आणि विषय म्हणजे 15 दिवसाच्या आत आम्ही त्या 15 लाखाचा दंड मारला आहे आणि त्याचं 15 दिवसाच्या आत त्याच्याकडून आम्ही अहवाल मागवला आहे, असं प्रत्येक वेळेला उत्तर दिली ती, त्याला ताकीद दिली, त्याला ताकीद दिली, पण ताकीद देऊन काही फायदा झालेला नाही। प्रत्येक वर्षी पाणी सोडलं जात आहे। 20/12/2024 तारीख यायची, तरी पण महाराष्ट्र प्रदूषण विभागानं अहवाल दिलाय की पाहणी करून आम्ही अहवाल दिलाय। म्हणजे 20/12/2024 तारीख यायची, तरी पण अधिकारी म्हणतात की आम्ही त्या वेळेला पाहणी करून वरिष्ठ अधिकाऱ्याकडे अहवाल दिलाय। 25/9लाच आम्हाला पत्र येते, 9 तारखेला त्यांनी पत्र पाठवत आहेत आणि 20/12ची तारीख देत आहेत त्यावर। म्हणजे नेमकं चाललंय काय, म्हणजे अधिकारी किती हुशार आहेत ह्याच्यावरनं कळतंय। त्यामुळं शासनाचा ढोबळ कारभार आहे, अधिकाऱ्यांचा ढोबळ कारभार, यांच्यावर योग्य ती कारवाई झाली पाहिजे प्रशासनावर आणि कारखान्यावर। पाणी भयंकर दूषित व्हायला लागले आणि विहिरीचे आणि वरिष्ठ अधिकारी म्हणतात इकडे जातंय का आणि तिकडे जातंय का, पाणी तपासायला काय ते खालचं तपासतील का ते स्वतः पाणी, आणि पाणी चांगलं हे आहे ते म्हणतात। ते अधिकाऱ्यांना माझं सांगणं आहे की तुम्हाला एक जार भरून देतो ह्या तळ्यातला, तुम्ही प्यावं, पोच करायचे नियोजन आम्ही करतो आमच्या पदर पैशाने, पण तुम्ही ह्या तळ्यातलं पाणी चांगलं आहे म्हणून सांगताय, तर त्या पद्धतीनं आम्ही सुद्धा तुम्हाला 1 जार पोचवतो, रोज तुम्ही त्यातलं पाणी प्यावं ही अपेक्षा आहे माझी।